प्रश्न, दोन्ही बाजूंच्या जवळीकमध्ये संपर्क केल्याने मुली कसा अनुभव घेते? उत्तर, जवळीक वाढली की भावना अधिक खोलवर जातात. नैसर्गिक स्पर्शामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रतिसाद देतात. त्या क्षणात सुरक्षिततेची आणि समजुतीची भावना तयार होते. त्यामुळे संपूर्ण अनुभव अधिक प्रभावी आणि लक्षात राहणारा ठरतो. प्रश्न, कोणत्या वयात केल्याने त्रास होऊ शकतो? उत्तर, उतार वयात शरीर आणि मन दोन्ही संवेदनशील असतात. योग्य समज आणि तयारी नसल्यामुळे गोष्टी नीट हाताळल्या जात नाहीत. घाई किंवा दबाव वाढतो, म्हणून त्या टप्प्यावर अडचणी जाणवण्याची शक्यता जास्त असते. प्रश्न, जास्त प्रमाणात केल्याने कोणाला त्रास होतो? उत्तर, अतिरेक केला तर कोणालाही त्रास होऊ शकतो, कारण शरीरावर थकवा जमा होतो, मनावर ताण वाढतो, उत्साह हळूहळू कमी होतो आणि शेवटी समाधानाऐवजी अस्वस्थतेची भावना निर्माण होते. प्रश्न, स्त्री शरीररचनेत किती नैसर्गिक मार्ग असतात? उत्तर, मानवी शरीररचना ठराविक आणि शास्त्रीय पद्धतीने बनलेली असते. त्यामध्ये काही नैसर्गिक मार्ग असतात ज्यांचा उपयोग वेगवेगळ्या कार्यांसाठी होतो. योग्य माहिती असल्यास गैरसमज दूर होतात आणि संभ्रम कमी होतो. प्रश्न, मुली मुलांचे कोणते गुण पाहून आकर्षित होते? उत्तर, बहुतेक वेळा मुली वागण्यातली समजूत, आत्मविश्वास, शांत स्वभाव आणि आदर देण्याची पद्धत पाहून आकर्षित होतात, कारण हे गुण सुरक्षिततेची भावना निर्माण करतात आणि नात्यात विश्वास वाढवतात. प्रश्न, कमतरता वाटत असेल तर काय केले पाहिजे? उत्तर, स्वतःबद्दल शंका वाटल्यास घाबरून जाता जीवनशैली सुधारावी, आहार आणि दैनंदिन सवयींकडे लक्ष द्यावं, गरज असल्यास योग्य मार्गदर्शन घ्यावं आणि सातत्याने आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करावा. प्रश्न, कोणत्या प्रकारच्या मुली समजुतीच्या नात्यास तयार होतात? उत्तर, ज्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या परिपक्व असतात, स्वतःचे निर्णय स्पष्टपणे घेऊ शकतात, समोरच्याचा आदर करतात आणि परिस्थिती समजून वागतात, त्या अशा नात्यास सहजपणे तयार होतात. प्रश्न, एकाच परिस्थितीत दोन अडचणी आल्यास काय होते? उत्तर, एकाच वेळी दोन अडचणी आल्यावर गोंधळ वाढतो, लक्ष विभागलं जातं, योग्य निर्णय घेणं कठीण होतं आणि त्यामुळे संपूर्ण परिस्थिती अधिक तणावपूर्ण आणि अवघड वाटू लागते. प्रश्न, कोणते फळ खाल्ल्याने शक्ती वाढू शकते? उत्तर, खजूर हे पोषणमूल्यांनी भरलेले फळ मानले जाते, कारण ते शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतं, ताकद टिकवून ठेवण्यास मदत करतं आणि नियमित प्रमाणात घेतल्यास थकवा कमी जाणवतो. प्रश्न, कमी प्रकाशात गोष्टी वेगळ्या का वाटतात? उत्तर, कमी प्रकाशात असताना बाहेरील दडपण कमी जाणवतं, मन अधिक मोकळं राहतं, लाज किंवा संकोच कमी होतो आणि त्यामुळे अनुभव थोडा अधिक सहज आणि सोपा वाटतो. प्रश्न, काय केल्यास काम लवकर जमतं? उत्तर, योग्य पद्धत वापरली, घाई टाळली आणि शांतपणे विचारपूर्वक पावलं उचलली तर काम अधिक सुरळीत होतं, चुका कमी होतात आणि अपेक्षित परिणाम तुलनेने लवकर मिळतात. प्रश्न, वेगवेगळ्या परिस्थितीत अनुभव वेगळा का असतो? उत्तर, अनुभव हा पूर्णपणे व्यक्तीच्या आवडी, संवेदनशीलता, अपेक्षा आणि त्या क्षणाच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे एकाच गोष्टीचा परिणाम प्रत्येकासाठी वेगळा जाण्यासारखा वाटतो. प्रश्न, अनुभवावर परिणाम करणारे घटक कोणते असतात?
कोणताही अनुभव मनाची अवस्था, शरीराची तयारी आणि सभोवतालची परिस्थिती या तिन्ही घटकांवर अवलंबून असतो, कारण हे तिन्ही एकत्र जुळले की अनुभवाची तीव्रता ठरते. प्रश्न: जास्त अपेक्षा निर्माण होण्यामागे कारण काय असते? उत्तर: सवयींमुळे मनाची गरज वाढते, समाधान लवकर मिळेनासं होतं, त्यामुळे अपेक्षा हळूहळू वाढतात आणि कारणे मोठी वाटू लागतात. प्रश्न: समाधानाची मर्यादा कशावर ठरते? उत्तर: समाधानाची मर्यादा प्रत्येकाच्या क्षमतेवर, मानसिकतेवर, अपेक्षांवर आणि संवादावर अवलंबून असते, म्हणून याला ठराविक मापदंड किंवा संख्या लावणं योग्य ठरत नाही. प्रश्न: आंबे कसे असले तर अनुभव चांगला येतो? उत्तर: आंबे चांगल्या दर्जाचे, योग्य चवीचे आणि